प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांना उपोषणाच्या 21व्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. वांगचुक यांच्या आरोग्याची खालावलेली स्थिती पाहता पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतं. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेल्यानंतर जंतर मंतरवरील आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या इतर आंदोलकांनाही पोलिसांनी तेथून हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. यावर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मोठा दावा करत मारहाण करण्यात आल्याचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला. दरम्यान वांगचुक यांनी चलो संसदेच्या आंदोलनाचा नारा दिला होता. त्यापूर्वीच हा संपूर्ण प्रकार घडलाय. देशात रीनीट परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. त्यामध्ये बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेमध्ये देशात 5वी तर मुलींमध्ये पहिली आली आहे. विशेष म्हणजे ती राज्यात पहिली आहे. श्रावणीने 720 पैकी 710 मार्क मिळवलेत. श्रावणीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्रावणी कुदळे हिच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन केलंय व तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी श्रावणीच्या यशामागे मुलाचे योगदान देणाऱ्या तिच्या शिक्षकांचंही अभिनंदन करण्यात आलं. तसेच दिवंगत लोकनेते अजितदादा पवार आज आपल्यात असते तर त्यांनाही तुझ्या या यशाचा खूप अभिमान वाटला असता. त्यांचे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत अशी भावना देखील सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलाय. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान दुर्दैवाने एखाद्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कायदेशीर वारसाला 1 लाख रुपये इतकी आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या वतीने करण्यात आली. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या धाराशिवमधील 55 वर्षांच्या मीनाबाई सत्यवान सूर्यवंशी यांचे बेलवाडी या ठिकाणी रिंगण सोहळ्यादरम्यान हृदयविकाराने निधन झालं होतं. त्यानंतर देहू संस्थानाने वारकऱ्यांना मदतीची घोषणा केली आहे. अनेकदा लांबच्या वारीच्या प्रवासात अनुचित घटना घडून काही वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. अशा कठीण प्रसंगी गरीब वारकरी कुटुंबाला संकट काळात आधार मिळावा या भावनेने हा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्रात काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील 5 दिवसांसाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केलाय. मागील 2 दिवसांपासून राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मुंबई कोकण वगळता आज उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पूर्वेकडील राज्यात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल होत आहेत. पुढील काही दिवस कोकण, सह्याद्रीचा घाट परिसर आणि राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची स्थिती उत्तम राहील. तर विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलाय. मात्र मराठवाड्याला अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असून शेतकरी वर्गात अद्यापही चिंता आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने वाढत्या इंधन दराच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतलाय. एसटी बसच्या भाड्यात सरासरी 13.5% वाढ करण्यात आली आहे. नुकतेच या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून आजपासून भाडेवाढ लागू होईल. मात्र शिवनेरी गाड्यांच्या तिकीट दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा फटका इंधन दरांना बसत आहे. डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून वाहनांचे सुटे भाग, टायर, देखभाल खर्च आणि एसटी कर्मचाऱ्यांचे विविध भत्ते देखील वाढवण्यात आलेत. त्यामुळे एसटीवर आर्थिक भार वाढला होता. हाच भार कमी करण्यासाठी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता एसटीच्या 6 किलोमीटर प्रवासासाठी किमान भाडे 13 रुपयांपर्यंत होते ते आता नवीन भाडेवाढीमुळे हेच दर आता 13 रुपयांवरून 15 रुपयांवर जाणार आहेत. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी अर्थात SIR प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. यानुसार 8 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करण्यात येणार असून 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आयोगाच्या आधीच्या वेळापत्रकानुसार घरोघरी भेट देणे आणि अर्ज भरण्याची मुदत 29 जुलैपर्यंत होती. तर अंतिम मतदार याद्या 7 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्याचं नियोजन होतं. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती यामुळे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना मतदारांपर्यंत पोहोचता आलं नाही. यामुळे महाराष्ट्रात SIR मोहिमेला मुदतवाढ देण्याची मागणी राजकीय पक्ष तसेच विविध संघटनांकडून करण्यात आली होती. यानंतर आता केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राज्यात SIRला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच 10 आणि 20 रुपयांच्या नोटांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. RBIची नोटा छापणारी कंपनी भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्लास्टिक नोटांसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी जागतिक स्तरावर एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवलाय. त्यामुळे प्लास्टिकच्या नोटांच्या प्रकल्पाची तयारी सुरू होत असल्याचे संकेत मिळतात.
सुरुवातीला 10 आणि 20 रुपयांच्या नोटांची पायलट चाचणी घेतली जाऊ शकते. प्लास्टिकच्या नोटांना पॉलिमर नोटा म्हणतात. या नोटा प्लास्टिक किंवा पॉलिमर फिल्मवर छापल्या जातात. त्यामध्ये असलेली पारदर्शक सुरक्षा विंडो आणि आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे बनावट नोटा तयार करणं जास्त कठीण होतं. तसेच या नोटा पाण्यामुळे खराब होत नाहीत, फाटत नाही आणि कागदी नोटांच्या तुलनेत जास्त टिकाऊ असल्याचं मानलं जातं. परंतु सध्या कागदी नोटा बंद करण्याचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नाहीये. ब्रिटनमधील अँटी बॅनहम यांची लेबर पक्षाकडून नवीन नेते म्हणून औपचारिकपणे निवड करण्यात आली आहे. ते ब्रिटनच्या नवीन सरकारचे पंतप्रधान असणार आहेत. पुढील आठवड्यात ते विद्यमान काळजीवाहू पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या जागेवर ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. उत्तर इंग्लंडमधील मेकरफिल्डचे 56 वर्षीय खासदार असलेल्या बॅनहम हे गेल्या दशकभरातील ब्रिटनचे 7वे पंतप्रधान असणार आहेत. 2024 मधील निवडणुकीच्या वेळी लेबर पक्षाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठीची ही अखेरची संधी असणार आहे, असं त्यांनी म्हटलंय. गेल्या महिन्यात स्टार्मर यांनी राजीनामा जाहीर केल्यापासून नेतृत्वाच्या शर्यतीत बॅनहम हे एकमेव उमेदवार होते. लॉर्ड्सवर इंग्लंड विरुद्ध खेळला जाणारा 19 जुलै रोजीचा तिसरा वनडे सामना हा रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरू शकतो. कारण 2027च्या वनडे वर्ल्ड कपची तयारी लक्षात घेऊन निवड समिती आता तरुण खेळाडूंना टीममध्ये संधी देण्याच्या तयारीत असल्याचा काही मीडिया रिपोर्टनुसार दावा करण्यात आला होता. त्यामुळे रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सर्व चर्चांवर आता बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिय यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याच्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसून रोहितच्या निवृत्तीबाबत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या केवळ अफवा आहेत. रोहित हा भारतीय वनडे टीममधील अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. टीमला त्याची गरज असेपर्यंत तो भारतासाठी खेळत राहणार असल्याचं देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलं आहे. शाहरुख खानच्या कुछ कुछ होता है सिनेमातील बालकलाकार म्हणून झळकलेली त्याची मुलगी अंजली म्हणजे सना सईदने तिच्या आजारपणाबाबत मोठा खुलासा केलाय. सनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे ती बराच काळ बुलिमिया नावाच्या डिसऑर्डरने ग्रस्त असल्याचं सांगितलंय. बुलिमिया डिसऑर्डर हा एक गंभीर खाण्याशी संबंधित मानसिक विकार आहे. या विकारामध्ये व्यक्ती एका वेळी खूप जास्त प्रमाणात अन्न खातो आणि त्यानंतर वजन वाढू नये म्हणून उपाशी राहणं किंवा काही मोजकेच पदार्थ खाणं पसंत करतात. या आजाराबाबत तिने सांगितले की मला अनेक वर्ष हेच माहीत नव्हतं की मी एका ईटिंग डिसऑर्डरने ग्रस्त आहे. कारण हा शब्द मी कधी ऐकलाच नव्हता किंवा मोठी होईपर्यंत कोणी याचा उल्लेखही केला नव्हता. माझा जो प्रॉब्लेम होता त्यासाठी कोणता शब्दच नव्हता. त्यामुळे मी अनेक वर्ष एकटीच सहन करत राहिले. दरम्यान या व्हिडिओमध्ये ती या आजारातून पूर्णपणे बरी झाल्याचं देखील तिने सांगितलंय.